तर इथे मला थोडी घाई होती, मला जायचं होतं मार्केटला. तर मी मशीन लावलेली. मशीन माझी पूर्ण म्हणजे अर्धे कपडे झालेले धुवून, पण मला आवाज येत होता त्याच्यामध्ये. तर इथं मी बघितलं तर पाईपामधून ही एक छोटी पिन बाहेर आलेली. तर मी विचारलं माझ्या मिस्टरांना ही कसली पिन आहे. तर ते बोलले की खूप दिवस झालं माझं घड्याळाची पिन मला सापडत नाही आहे. हे बघा असे कामं असतात आणि मशीन खराब नाही होणार मशीन असतं आणि सांगत पण नाही. जेव्हा आपण विचारून तेव्हा बाजारामध्ये आम्ही गेलो मार्केटला. तिथे सांताक्लॉज म्हणजे थोडं डान्स वगैरे चाललेला. तर तिथं न थांबता डायरेक्ट बाजारात घुसले. एवढी धूळ आणि एवढी गर्दी होती. तिथून आणले टोमॅटो आणि एक खराब होतं, मी बघितलंच नाही अंधारामध्ये. हा कोबी आहे, कोबी आणला. आता मी पटापट तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवते. हे ॲप्पल बोर आहेत, जे की मला 50चे एवढेच भेटलेत फक्त. हे 1 किलो टोमॅटो आणले. त्याच्यानंतर संत्रा, हे रुद्रांशला लागतं संत्रा, त्याला संत्रा फार आवडतो. आणि मी एवढी का वैतागलेली आहे माहिती आहे का, कारण मी ना सर्व जे काही भाज्या होत्या त्याला सगळ्यांना गाठ मारून दिलेली. त्या लोकांनी मला ना वैताग येतो त्या गाठी सोडायचा. आणि आपण कापलं तर पिशवी पण वेस्ट ऑफ जाते, कशाला कामा पण येत नाही पिशवी. आणि पिशव्या खूप इम्पॉर्टंट असतात. मी पण पिशव्या खूप साचून ठेवते, ही सगळ्यांच्या घरीच सवय असते. तर ही त्याची फ्रूट प्लेट आहे, ती भरून एका बर्नीवरती ठेवते मी. तो बरोबर हाताने घेतो आणि सांगतो दे म्हणून. आता इथं मला हे मेथीच्या पेंड्या होता मस्त, एकदम बारीक मेथी होती, आपल्या गावाकडे भेटतो तसं. आणि वाटाणा आता खूप स्वस्त आहे, त्याच्यामुळं सर्वजणच वाटाणा घेतात. तर मी पण 2 किलो वाटाणा आणलेला. आता मला एवढं सर्व साफ पण करायचं आहे. मी सर्व निवडून मगच फ्रीजमध्ये ठेवते, कारण त्याच्यामुळं फ्रीजमध्ये कमी जागा लागते. आणि आता मी थोडी स्टाईल मारून सगळ्या भाज्या दाखवते तुम्हाला पुढे पुढे. ह्या तुरीच्या शेंगा आहेत, तर ह्या मी असंच उकडून खायला आणल्यात. त्याच्यानंतर परत स्टाईल मारून दाखवते ती मक्का. ही मक्का रुद्रांशला उकडलेली खूप आवडते, त्याच्यासाठी आणावी लागते आम्हाला मक्का. हे लिंबू आहे, हे 20ला एवढे लिंबू भेटले मला. आणि खूप परवडतं इकडं आठवड्याच्या बाजाराला, खूप परवडतं. ह्या 2 पेंड्या कोथिंबिरीच्या, ज्या की मी 10-10ला आणल्यात. आणि एक घासणी, आणि हे इशूचं काहीतरी होतं.